एमआयएमचे जे खासदार आहेत असदुद्दीन ओवैसी यांच्यावर संसद भवन परिसरामध्ये हल्ला केल्याचा दावा एका शिवसैनिकाने केलेला आहे। गोरख खरजूल असं या शिवसैनिकाचं नाव आहे आणि त्यानं ओवैसींना आपण थोबाडीत मारल्याचा दावा केला। मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचं ओवैसींनी सांगितलेलं आहे। त्यांनी तसं स्पष्ट केलेलं आहे आणि आपल्यावर हल्ला झाल्याचा जो दावा आहे तो फेटाळून लावलाय। गाडीच्या पार्किंगवरनं वाद झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय, मात्र असा कोणताही प्रकार झालेलाच नसल्याचं ओवैसींचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात ज्यानं हल्ला केल्याचा दावा केलाय तो शिवसैनिक गोरख खरजूल याची प्रतिक्रिया आम्ही महाराष्ट्र वनवर जाणून घेतली आणि त्यानंतर इम्तियाज जलील जे एमआयएमचे आमदार आहेत त्यांनी असदुद्दीन ओवैसींना फोन केला होता। नेमका काय प्रकार घडला त्याची त्यांनी माहिती घेतली। दोघांची हा प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत। हल्ला नाही म्हणतात ना, हल्ला कशाला म्हणतात? काही वैर असलं तर हल्ला म्हणतात। मी माझ्या एकट्याचा वैर नाही हा प्रकार असा घडला का मी आज दिल्ली बघायला आलो होतो। दिल्ली बघायला आल्यानंतर मला पार्लमेंट बघायचं। पार्लमेंट बघितल्यानंतर मग मी बाहेर पार्किंगला येऊन उभा होतो। तर बाहेर पार्किंगला येऊन उभा होतो तर माझी गाडी येत होती तोपर्यंत, तर मी तिला वेट करत होतो गाडीचा। आणि अझरुद्दीन जे ओवैसी जे आले तर त्यांना मी विचारलं तुम्ही असं वादग्रस्त वक्तव्य का करता हिंदूंविरुद्ध? आजपर्यंत तुम्ही त्यांच्या हे करत आले, मी टीव्हीवर बघत आलो ना, आजपर्यंत ते वादग्रस्त वक्तव्यच करत आले ना, हिंदू विरुद्ध वादग्रस्त करत आले ना। त्यांना मी विचारलं, ते म्हणे आप हिंदू ऐसे हो। ठेवले मी त्यांचं एक माझ्याकडनं रावलं गेलं नाही, हात उचलला गेला। मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे, एक श्रीरामाचा भक्त आहे, बरोबर ना। माझ्या देवाबद्दल माझ्या राजांबरोबर त्यांना जर काही बोलत असेल तर त्या ठिकाणी मी काय करायला पाहिजे? त्यांचं बोलणं असं होतं की मी पार्लमेंटचं जे पार्किंग लॉट आहे तिथे जात होतो आणि ते स्वतः गाडी चालवत असतो खूप वेळा, तेव्हा जेव्हा ते गाडी काढत होते हे माणूस तिथे आला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली। असं म्हणणं होतं की मी त्याला इग्नोर केलं, गाडीमध्ये बसलो आणि गेलो। आणि नंतर हे माणूस हे जावा, मी त्यांना विचारलं की असं काही बातम्या येत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे। त्यांनी त्याचा नकार केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की ते माणूस दारू पियला असं वाटत होतं, तर मी त्याला संपूर्णपणे इग्नोर करून माझ्या गाडीमध्ये बसून गेलं। नंतर त्यांना कळाले आहे की तिथे ते सिक्युरिटी जे होती त्या माणसाला त्यांनी ताब्यात घेतले। कोण आहे ते माणूस, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या शहराचा आहे त्यांना काही माहित नाही होतं। फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी राजनैतिक पार्टी किंवा अपोजिशन पार्टीज मध्ये जे लोक असतं ते लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी असं काही गोष्ट करत असते। पण एक सीझन पॉलिटिशियन आणि एक 4 टाइम MP राहिलेलं माणूस, ते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अशा गोष्टींना काही जास्त महत्व दिलं नाही आणि त्याला इग्नोर करून ते गाडीमध्ये निघून गेलेले आहे। आता ते हे सिक्युरिटीचा एक मुद्दा आहे की देशाची सर्वात मोठी जे इन्स्टिट्यूशन आहे, सुप्रीम एक इन्स्टिट्यूशन पार्लमेंट आहे, तिथे कोणी माणूस जातो आणि एका MP ला निवडून आलेला MP ला शिवीगाळ करतात, ते सिक्युरिटीचा मुद्दा आहे। आम्ही त्याला काही जास्त हे करणार नाही, कारण आम्हाला माहित आहे की शिवसेना आता काय झालेली आहे आणि शिवसेनेची परिस्थिती काय झालेली आहे।